हाय हॅलो नमस्कार, मी काजल स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती सुद्धा. तर आज सकाळी आम्हाला जायचं होतं साईचं असेसमेंटसाठी. जसं की तुम्ही ह्याच्या आधीचा ब्लॉग बघितला असेल, त्यामध्ये म्हटलं होतं त्याचा असेसमेंट राहिलेला आहे. तर आज जायचं होतं, पण आज सकाळपासून एवढा जोरदार पाऊस चालू होता तर त्याच्यामुळे जाणं झालंच नाही आम्हाला. तर आता शनिवार रविवारचं तर ते बंद असतं, शनिवार रविवारी पण नाही जाता येणार आहे. सोमवारीवरच गेलं ते, आणि सोमवारी त्याची फिजिओथेरपी असते. तर बघूया आता आम्हाला कधी जायला जमते वगैरे. तर सकाळपासून एवढा पाऊस होता ना, आत्ता पाऊस उघडलेला आहे. आणि आत्ता ह्या टायमिंगला जाऊन काय उपयोग नाही, कारण ते 1 वाजेपर्यंतच असतं. तर साईला दुपारी झोपी घातलं होतं, आत्ता तो झोपून उठला आहे आणि मी पण त्याच्यासोबत उठले. तर मग आत्ता मी त्याला बेसन पोळी बनवते आहे. तर सकाळी तो म्हणजे दुपारी झोपायच्या आधी त्याला भात चारला होता मी. तर आता पुन्हा तो खिचडी भात तर खाणार नाही आहे, सो मी आत्ता त्याला बेसन पोळी बनवते आहे. तर इथे मी त्याच्यासाठी बेसन पोळी बनवत होते, तर तुम्ही बघू शकता. तर मी इथे 1-1.5 चमचा बेसन पीठ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं, कारण त्याला म्हणजे असं बेसन पोळी वगैरे आवडते. सो मग मी इथे बनवते आहे. आणि थोडंसं लाल तिखट टाकलं, कारण थोडंसं तिखट पण व्हावे म्हटलं. नेहमीच तो गोड खात असतो, तर त्याच्यासाठी मग मी थोडंसं लाल तिखट वगैरे टाकलं आणि हे चांगलं हलवून घेतलं पीठ, कारण ह्याच्यामध्ये गिटळ्या वगैरे पण असतात. सो मग मी चांगलं पीठ हलवून घेते इथं. त्याच्यानंतर मग मी गॅसवर तवा वगैरे ठेवला, तेल पण टाकलं, तवा गरम झालेला. आणि तुम्ही हे जे ताट बघताय, तर साईला याच ताटामध्ये खायला खूप आवडतं, कारण हे त्याचं फेवरेट ताट आहे. ह्याच्यामध्ये जर घेतलं तर तो जे काही मी घेते ते संपूर्ण संपवतो, नाहीतर मग तो खात नाही. सो जे हे ताट आहे ते त्याला खूप आवडतं. त्याच्यानंतर मग मी ते तेल वगैरे टाकलं आणि पुन्हा एकदा मी पीठ जे आहे ते हलवून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग इथे तुम्ही बघू शकता, मी थोडंच पीठ हे घेतलं होतं, एक बेसन पोळीपुरतंच, कारण मग ते राहिलं की उगाच वेस्ट होऊन जातं. तर त्याच्यासाठी मग मी थोडंच घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा वरून तेल टाकलं आणि इथे बेसन पोळी माझी रेडी झालेली होती. तर साईला त्याच्या आजीकडे दिलेलं होतं हे सगळं काम करताना, कारण काय होतं, साईला घेऊन नाही होत आणि तो त्या खुर्चीमध्ये पण खूप वेळ नाही राहत, तर तिकडे थोडाफार खेळतो. त्याच्यामुळे मग मी त्याला तिकडेच दिलं होतं. तर इथे माझी बेसन पोळी रेडी झालेली होती. त्याच्यानंतर मग मी त्याला आले घेऊन, आणि इथे मग मी थोडं गरम पाणी वगैरे केलं होतं त्याला तोंड धुवायला, कारण बाहेर पाऊस पडत होता. तर सो म्हटलं थोडं गरम पाण्याने धुवून घ्यावं. तर इथे मी त्याचं तोंड वगैरे सगळं धुवून घेतलं आणि जे तोंडातून हात पण फिरवून घेतला मी, कारण काय होतं, झोपून उठल्यानंतर आतमध्ये पण असं लाळ वगैरे असते. सो मी मग आतून पण घेतला. त्याच्यानंतर त्याला त्या खुर्चीमध्ये टाकलं आणि त्याला चारून वगैरे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, ही जी कालची कपडे आहेत ती वाळीच नव्हती, मग ती पण कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या. साईला पुन्हा त्याच्या आजीकडेच दिलं मी. तर तो नाही येतो, त्यामुळे मी पटपट काम करू शकते. आणि ही जी थोडीफार कामं होती माझी, जी मशीनला मला टिपा वगैरे मारायच्या होत्या कपड्यांना, सो मग मी ते पण मारून घेतल्या, कारण तो नाही आहे म्हणून. आणि आज तो लवकर उठलेला, त्याच्यामुळे मग वेळ पण मिळाला, कारण हे 5-6 दिवसापासून जे आहे टिपा मारायचं राहून गेलेलं होतं. तर मग मी इथे पटापट टिपा मारून घेतलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता, मशीनवर बसायला मला जास्त वेळ मिळत नाही, कारण साई असल्यामुळे. आणि ही जी छोटी छोटी कामं आहेत ती तो नसतानाच करावी लागतात. आणि तो झोपलेला असेल तेव्हा करायचं म्हटलं तर या मशीनचा आवाज पण येतो खूप, तर त्याच्यामुळे मग तो लगेचच उठतो, तर ते पण नाही शक्य होत. सो मग मी इथे टिपा वगैरे मारून घेतलेल्या होत्या. तर मी माझं आवरलेलं आहे आणि आता साईला आणायला चालली आहे मी. इथे त्याच्या सासूबाईंकडे माझ्या दिलेलं आहे. सो मग मी त्याला घेऊन येते. त्यानंतर मग मी आले साईला घेऊन. इथे त्याचे कपडे वगैरे बदलली, पॅन्ट्स वगैरे त्याला घातली. तर मी बाहेर चालले होते त्याला, म्हणून मग मी सॉक्स वगैरे घातले, लगेच टोपी पण घातली, कारण त्याला पटकन सर्दी वगैरे होते. तर त्याच्यामुळे मग मी त्याला पूर्ण पॅक वगैरे केलं.
त्याच्यानंतर थोडी पावडर वगैरे लावली आणि त्याला पण समजलेलं आहे आता पावडर लावली म्हणजे मम्मा बाहेर घेऊन जाणार आहे फिरायला, कारण त्याला रोजची सवय झालेली आहे आणि रोजचा हाच टायमिंग असतो आम्हाला त्याला राऊंड मारायचा. सो मग मी त्याला पण रेडी केलं, इथे टोपी वगैरे घातली त्याला. तर तुम्ही बघू शकता इथे आम्ही दोघं पण झालो होतो रेडी आणि आता आम्ही निघालो आहे फिरायला. त्याच्यानंतर साईला राऊंड वगैरे मारून मी आले इथे मम्मीच्या इथे. तर इथे चहा वगैरे घेतला आम्ही आणि त्याच्यानंतर मग मम्मी इथे भाजी निवडत होती आणि जे की तिने माझ्यासाठी पण आणली होती. तर इथे मी चटणी आणायला आले होते आणि चटणी घेऊन आलो आम्ही घरी. घरी आल्यानंतर थोडंसं सामान पण घेऊन आले मी, कांदे वगैरे, साईला बीट आणलं, दूध संपलं होतं तर दूध पण घेऊन आले कारण सारखं सारखं दुकानला जाता येत नाही. आणि ही आहे चटणी. चटणी ही वर्षभरातून एकदाच बनवली जाते, मम्मी बनवते ती. आणि यामध्ये 12 प्रकारचे खडे मसाले, कांदा, खोबरं वगैरे असं काही काही टाकलेलं असतं आणि खरंच खूप छान आहे ही चटणी. समजा सपोज कधी भाजीला काही नसेल तर आम्ही चटणी, तेलकूट आणि भाकर याच्यासोबत खातो, तर ती खरंच खूप छान लागते. आणि ही तिखट पण आहे भरपूर कारण ह्याच्यामध्ये मिरच्या पण भरपूर टाकलेल्या आहेत मम्मीने. तर तो मसाला आम्ही जर उन्हाळ्यामध्येच बनवतो आणि खूप छान ते, आणि तो जर टाकला कालवणामध्ये तर दुसरं कोणत्याही मसाल्याची गरज लागत नाही. आणि लहान असताना आम्ही खिचडी भात बनवला की शाळेत खिचडी भात वगैरे मिळायचा, मग त्यावेळेस आम्ही ही चटणी घेऊन जायचो आवर्जून आणि ही वरून टाकून खायचो आणि एकदम मस्त लागते. तुम्ही पण कधीतरी नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही जर ह्याच्या आधी कधी ट्राय केली असेल तर तेही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर असं तो मसाला आहे. तर आता माझं संपला होता म्हणून मग मी तो मम्मीकडून घेऊन आले. चला तर मग मी आता लागणार आहे स्वयंपाकाला. तर स्वयंपाकाचा व्हिडिओ तर मी तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे कारण काय होतं, आमच्या इकडच्या साईडला बल आहे आणि इकडे पूर्णपणे अंधार पडतो. सो मग स्वयंपाक करायला दिसत नाही. तर सो व्हिडिओमध्ये पण एवढं व्यवस्थित नाही दिसणार. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे साईचे सगळे कपडे वाळत घातलेली आहेत कारण आता 2 दिवस झाला कंटिन्यू पाऊस चालू होता, तर त्याचे पॅन्ट जे आहेत, टी शर्ट वाळत नाही आहे. सो इकडे मी दुपटं पण टाकलेलं आहे. तर हे सगळे मग मी इथेच एक दोरी बांधलेली आहे घरात आणि तिथेच मी कपडे त्याची वाळू. तर चला तर मग मी आता स्वयंपाकाला लागते. इथे दूध तापवायला ठेवते, दूध आणलेलं आहे. तर इथे माझं स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर बघूया आपण मी काय बनवले आज. जेवणामध्ये आज बनवलं होतं पावट्याचं कालवण आणि ही जे आहे ही घेवड्याची शेंग आहे आणि इथं ठेचा बनवला होता मी आणि भाकर. तर चला तर मग हा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा आणि नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.